आताची सर्वात मोठी अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये जमा पैसे आलेले आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला मिळणार एकूण 4,000 रुपये. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. तर आता अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पैसे आलेले आहेत. SMS देखील शेतकरी बांधवांना आलेले आहेत. तर आता बरेच जणांचे कमेंट्स आलेले आहे की आम्हाला 4,000 रुपये खात्यामध्ये इथं आलेले आहे. तर या योजनेच्या अंतर्गत आता PM किसान आणि नमूद शेतकरी महासन्मान निधी योजना बरेच दिवसांपासून रखडलेले जे काही हप्ते आहेत, तर दोन्ही हप्ते एकत्रच देण्याचे जे काही देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे की आता दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेले आहे. ज्यांना कोणाला आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पैसे कशा पद्धतीने तर मिळवायचे आहे, त्याचप्रमाणे काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पैसे तर येतील. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे, तर आता PM किसानची ज्यांची नोंद आहे त्यांना पैसे येणार आहे. आधार लिंक खातं असेल ज्या शेतकरी बांधवांचं त्यांना पैसे येणार आहेत. KYC केलेले आहेत आणि जमीन नोंद योग्य आहेत. तर आता KYCचे काय भानगड आहे, तर यामध्ये सर्वप्रथम आता KYC जी आहे तर तुम्हाला बँकेची KYC वेगळी करायची आहे. पहिलं झालं. दुसरी जी KYC आहे ते तुम्हाला KYC करायची आहे PM किसानची. कशाची करायची आहे? PM किसानची. तर आता हे दोन वेगवेगळ्या KYC आहे. बँकेची KYC बँकमध्ये जाऊन करा आणि PM किसानची KYC पोर्टलवर जाऊन करायची आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं खात्यामध्ये येत आहे, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. असं नाही की आजच सर्व जिल्ह्यात पैसे इथं येतील. टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केले जातील. काही शेतकरी बांधवांना 72 तास इथं पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. पैसे आले नाही कसे तपासायचे? बँक पासबुक एंट्री मारून घ्या. SMS द्वारे चेक करा. PM किसानच्या पोर्टलवर चेक करा की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही. तर यानंतर पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचे आहे? आधार लिंक करा. यानंतर KYC आहे का चेक करा. बँक खाते सक्रिय आहे का हे चेक करा. ही 3 गोष्टी चेक करायच्या आहे तरच तुम्हाला पैसे तर येणार आहेत. किंवा तुम्ही कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांना. तर आता महत्त्वाची जी काही अपडेट आहे, तर आता सरकारकडून जे काही जाहीर केलेल्या टप्प्याटप्प्याने पैसे तर शेतकरी बांधवांना आज उद्यापर्यंत इथं जमा केलं जाणार आहे. तर आता 4,000 रुपये कोणाला इथं मिळणार नाहीत. यामध्ये पहिले जी अट आहे यामध्ये PM किसान योजनेअंतर्गत जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशांनाच मिळणार आहे. यानंतर PM किसान योजनेमध्ये नाव नसलेले, जर तुमचं यादीमध्ये नाव नाही तर आता PM किसानची यादी, PM किसानच्या पोर्टलवरती जा, बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा. आपलं स्टेट सिलेक्ट करा. आपलं स्टेट आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करा. आपला जिल्हा, तालुका, गावाचे नाव आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करा. तर तुम्हाला संपूर्ण यादी इथं येऊन जाईल. त्या यादीमध्ये तुमचे नाव तपासा. यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पैसे इथे येतील, अन्यथा तुम्हाला पैसे इथे येणार नाही. पहिले जे अट झालेली यामध्ये पैसे इथं तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करा. दुसरं जे यामध्ये KYC, जर तुमची KYC नसेल PM किसानच्या पोर्टलवरती जा. तिथं पहिलेच वेबसाईट उघडल्यानंतर KYC दाखवेल, त्यावरती क्लिक करा. आधार नंबर टाका. आधारवर जर OTP गेला तर आधार नंबरवरचा जो OTP आहे ते टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. पुन्हा OTP टाकायचा आहे. तर तुमची KYC कंप्लीट होऊन जाईल. आधार नंबर टाकला, KYC ऑलरेडी डन असं दाखवत असेल तर तुम्हाला KYC करण्याची आवश्यकता नाही. जर तुमची KYC केलेली नसेल तर तुम्हाला पैसे तर येणार नाही. यानंतर आधार लिंक नसल्यास, जर तुमचा आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे तर येणार नाही. तर आता आधार लिंक तुम्ही आधारच्या साईडवरती जाऊन बँक सेंडिंग स्टेटसवरती क्लिक करून आधार नंबर टाकून चेक करू शकता की तुमचं कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, चेक करून घ्या. त्यानंतर लँड सेंडिंग, बरेच जणांच्या सातबाऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. बरेच जणांच्या सातबाऱ्यावर नाव वेगळं आहे, बँक पासबुकवर वेगळं आहे, आधारवर नाव वेगळं आहे. त्यामुळे त्यांचे पैसे इथं अडकू शकते. सरकारी नोकरी करणारे तर अशांना केंद्र सरकार, राज्य सरकारकडून जे काही कर्मचारी असेल तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. यानंतर आता आयकर भरणारे जे काही इन्कम टॅक्समध्ये टॅक्स भरत आहेत तर अशांना पैसे तर येणार नाही. बँक खाते बंद आहे, चुकीचे आहे, IFSC कोड चुकलेला आहे तर अशांनी पैसे तर येणार नाहीत. तर आता नवीन अपडेटनुसार तुम्ही तुमच्या बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, तर यामध्ये काही करेक्शन असेल तर ते अपडेट करू शकता. तर नवीन ऑप्शन फीचर्स इथं PM किसानच्या पोर्टलवरती आलेले आहेत. तर आता PM किसान आणि नमूद शेतकरी
असे मिळून एकूण 4,000 रुपये इथं तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जात आहे. तर आता पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचे आहे, सर्वप्रथम KYC करून घ्या. PM किसान पोर्टलवरती जाऊन आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या. त्याचप्रमाणे PM किसानच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा. नसेल तर तलाठी, कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा आणि यादीमध्ये नाव एंटर करून घ्या. तर आता महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा तर पैसे खात्यामध्ये इथं पाठवलेले आहेत. तर आता सरकारकडून थेट डेबिटच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये पाठवलेले आहेत. तर आता जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे, जे की 2 आणि 2 असे मिळून 4,000 रुपये खात्यामध्ये येत आहे. नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार तर अशा जिल्ह्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे शेतकरी बांधवांच्या, ज्यांची KYC इथं केलेली आहे. तर लगेच तुम्ही खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये आले की नाही तर